दोन्ही संघांमध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा पाहायला मिळतो. डाव्या साईडला येतो मसोबा. याचे काही खेळाडू अमर सोमजाई संघाचे प्रतिनिधित्व करायचे. उजव्या बाजूला येतो शिवराजाचा संघ. लाईनमन चढाईवर गेलाय तो विजय. उंच पुरा भारदार उंचीचा मजबूत बांधत असा खेळाडू विजय हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि चढाईवर गेला तो विजय. गडी बाद केल्याचा दावा करतोय. शिवसेना उपशाखा प्रमुख दिव्याकर भाग्यत विजय वाणी यांच्याकडून आमच्या मंडळास 500 रुपयांची देणगी गेलेले मंडळ त्यांचा आभारी आहे. दरम्यान चढ्यावर जातो तो पप्पू. शिवराजेचा उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात. त्याची चढाई खरोखरच वाखाणण्यासारखी असते असा खेळाडू मध्यंतरी पुन्हा एकदा मात्र तो मागे मागे परतलाय. दोन्ही संघात आपले जे खेळाडू पाहायला मिळतात दोन्ही संघातले खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. मात्र काहीशा कारणांनी काही वेळासाठी म्हणा खेळापासून थोडेसे लांब गेलेले. दरम्यान चढावर गेलाय तो पप्प्या आणि त्याला उत्कृष्ट पकड. गुण मिळतो तो शिवराजला. चढावर जात होतो कमलेश. कमलेश विरुद्ध 5. एक अनुभवी असा खेळाडू आहे तो कमलेश. कबड्डी तसेच कराटे या दोन्ही खेळांमध्ये प्रावीण्य मिळवणारा आपलं नाव कमावणारा असा कमलेश यावेळी मत होतो मागे मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर अक्षय. चढाईवर गेलाय तो अक्षय. अक्षय विरुद्ध 7 अशी लढत शिवराजेच्या अंगणात. डाव्या कोपऱ्यात आपले 2 हिरे कळून पडले त्याचे जाळून घेताना अक्षय मात्र तो रिकामे असते आपले तंबू सुकर पाणी दाखल. त्याला प्रत्युत्तर डुआय डाय स्पेशालिस्ट अंकुर. शिवराजेचा हा अंकुर 4 नंबर जसे प्रदान केलेला अंकुर आणि अतिशय सुंदर अशी चढाई होती. मात्र तितकीच सुंदर पकड होते ती अंकुरला. चढाईवर गेला तो पहिल्या चढाईत यशस्वी चढाई केलेला विजय. विजय विरुद्ध 6. अनेक मैदानं गाजवलेला असा खेळाडू विजय आणि पुन्हा एकदा यशस्वी होते. आपल्या संघासाठी एक गुण कमवते. त्याला प्रत्युत्तर कमलेश. कमलेश रटाटे एक गुणवान असा खेळाडू म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू कमलेश. मध्यंतरी उजव्या कोपऱ्यात. डाव्या कोपऱ्यात सुंदर चढाई आणि तो यशस्वी झालाय. एका गुणाची कमाई करतोय. त्याच्या वारंवार चढाया पाहिल्या असा हा विजय. विजय विरुद्ध 6 अशी लढत. विजय उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात. मात्र तो माघारी परतलाय. शिवसेना उपशाखा प्रमुख दिव्यागर भाग्यत विजयवाणी यांच्याकडून आमच्या मंडळास 500 रुपयांची देणगी गेली. मंडळ त्यांचा आभारी आहे. चढाईवर जातोय पुन्हा एकदा कमलेश. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी. छान सुंदर कमलेश भाव्या.
कमलेश अतिशय सुंदर चढाई पाहायला मिळते कमलेश कडून. उलटी लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न होता मात्र तो रिकाम्या आपल्या तंबू सुखरूपपणे दाखल. आमच्या व्यासपीठावर आता श्रीवर्धन मधील एकमेव असा महिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक यशस्वी असा महिला संघ पाहायला मिळतो आपल्या श्रीवर्धन मध्ये. दरम्यान चढाईवर गेलाय तो शिवा. शिवा एक यशस्वी चढाई करून एका गुणाची कमाई करतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर. एक गुणवान खेळाडूंमध्ये ज्याची गणती केली जाते असा हा अंकुर डाव्या कोपऱ्यात. मध्यंतरी मात्र यावेळी त्याचा असर तितकासा काय दिसत नाहीये. अजून तरी त्याला यश मिळत नाहीये. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय. अक्षय विरुद्ध 4 अशी लढत रंगते ती शिवराजेच्या प्रांगणात. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात आणि तो मागे मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर राहुल. राहुल विरुद्ध 7 आपले काही मोहरे गळून पडले त्याचे जणटून खेळणारा राहुल. उजव्या कोपऱ्यात चंचल चलाक चपळ. पहिल्या काही गुणांची कमाई आपल्या संघासाठी करतोय का ज्याची चढाई खरोखरच खूप वाखाणण्यासारखी असते असा राहुल. आणि तो रिकाम्या असतो आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा प्रसाद. उंच पुरा असा खेळाडू आहे तो मसोबाचा. प्रसाद संथ अशी खेळ करून तो माघारी परतले. कमलेश बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यात आणि अतिशय सुंदर पकड. यशस्वी पकड करतोय तो गुंडू. डुआ डायव्हर्ट गेलाय तो विजय होतं 3 अशी लढत. अतिशय सुंदर असा प्रयत्न मात्र अतिशय सुंदर प्रयत्न. सुपर टॅकल करतात ते शिवराजाचे खेळाडू. विजय बाद होतोय. 2 गुण मिळतात ते शिवराजेला. दरम्यान सामना विश्रांतीसाठी थांबतोय. विश्रांती परत सामन्यामध्ये गुणफलक आहे तो 5 गुण आहेत ते शिवराजाचे. 5 गुण आहेत ते मसोबा क्रीडा मंडळाचे. चालू सामना झाल्यानंतर लगेच होणारा सामना जाकमाता विरुद्ध कुसुमादेवी. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना जाकमाता विरुद्ध कुसुमादेवी. दोन्ही संघ व्यवस्थापकांना सूचना आहे आपापले संघ गणवेशासह मैदानावर हजर ठेवायचे आहेत. स्पर्धा दुसऱ्या फेरीत आली आहे. धन्यवाद अमरवाणी सर. सुंदर असं समालोचन आपल्या माध्यमातून पाहायला मिळालं. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जात होतो शिवा खैरे. त्याच्या समोर आहे तो मसोबाचे 6 खेळाडू. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया दोन्ही संघ विश्रांतीपर्यंत बरोबरीत. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो दोन्ही संघांकडून. 5-5 असं गुणफलक होतं. चढत जात आहे तो शिवराज चाफेकर. त्याच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाही. पाहूया दोन्ही संघ 1-1 गुणांसाठी झटताना दिसत आहेत. मी विनंती करतोय सचिन भूषण यांना की अमर वाणी यांचा सत्कार करायचा आहे.
चढावर गेलाय तो शिवा रिकामे असते आपल्या तब्येत दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवा खैरे. सुंदर खेळ शिवाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. आपल्या संघाची आघाडी वाढवली ती शिवा खैरे यांनी. दोन्ही संघ अनुभवी संघ आहेत. मागच्या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला मसोबा संघ त्याच्या समोर आहे तो शिवराजे संघ. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता असा हा संघ शिवराजे. पाहूया 5 विरुद्ध 1 अशी लढत. शिवा चापेकर त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाही. संत गतीने खेळ करून रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर शिवा खैरे. सामना संपाला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. 6-5 असा गुणफलक. 1 गुणाची नाममात्र आघाडी शिवराजे संघाकडे आहे. टाइम अप घेतलाय तो शिवराजे संघाने. यानंतर होणारा सामना असेल तर जाकमाता विरुद्ध कुसुमादेवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सुंदर अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात या भैरवनाथ क्रीडा नगरीमध्ये. आपण या स्पर्धा चढावर जातोय तो प्रसाद साखरे. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर जातोय तो प्रसाद साखरे. आमच्या मंडळाला अमर वाणी यांच्याकडून 251 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. चढावर गेला प्रसाद. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर गेलाय. पाहूया उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आहे आणि यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी ती प्रसाद साखरे यांनी. त्यांना प्रत्युत्तर शिवा खैरे त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुणवान आहे. मसोबा संघात मागील स्पर्धेच्या तुलनेत विचार केला तर 2 बदल पाहायला मिळत आहेत. एक सनी चापेकर संघात नाही आहे तर अमोल मोरकर सुद्धा संघात नाही आहे. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. चढाईवर जातोय तो विजय गायकवाड. यापूर्वी शिवराजे संघाचं प्रतिनिधित्व करायचा परंतु आता मसोबा संघाकडून खेळताना दिसतो. संत गतीने खेळ करतोय विजय. एक गुणांसाठी दोन्ही संघ झटताना दिसत आहेत. खरोखर प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांकडून केला जाते. टाइम अप घेतलाय तो मसोबा संघाने. आत्ताच आपल्या या व्यासपीठावर समजाई कृपा महिलांचा संघ उपस्थित झाला. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो शिवा खैरे त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण होणार. आता मात्र शिवाला बाद केलंय. 1 गुण मिळतो तो शिवराजे संघाला. नक्कीच महत्वाचा गडी होता कारण का अंकुरला आतमध्ये आणण्यात मोलाचं सहकार्य केलं तर शिवा खैरेने. चढा गेला तो पाप्या प्रसाद साखरे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत. प्रसाद संत गतीने खेळ करतोय. सामना संपायला 3 मिनिटापेक्षा कमी वेळ आहे त्यामुळे आता मात्र कसरत होणार आहे दोन्ही संघांची 1-1 गुणांसाठी. आतापर्यंत समान गुणावर खेळत होते परंतु पुन्हा एकदा चढावर जात आहे तो अंकुरच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाहीये त्यामुळे
संत गतीने खेळ करतोय. रिकामे असतात आपला तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर. विजय डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढायला गेलाय. पाहूया 5 विरुद्ध 1 बोनस गुण मिळणार नाही. गडी बाद करावा लागेल तो विजयला. संयम राखावा लागेल तो शिवराज संघाला. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा निर्णय काय येतोय. पाहूया पंच निर्णय काय देतील. चला पंच काय निर्णय देतात पाहूया. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो जाकमाता विरुद्ध कुसुमादेवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण गणवेशासह मैदानाबाहेर हजर राहायचं आहे. पंचांचा निर्णय. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. रायगड सेफ सिंगल पॉइंट. जर का रायडरनी लाईन क्रॉस केली असती तर 2 पॉइंट असते, परंतु रायडरने क्रॉस लाईन नाही केली त्यामुळे कृपया
टाइम अप ओव्हर झालेत मसोबा. आता सामना रंगतदार होणार त्यात काही शंका नाही, कारण का इकडे सुपर टॅकल आहे. जर का पक्कड झाली तर 2 गुण मिळतील. सामन्याला सुरुवात होते, चढाईसाठी जातोय. लाईन म्हण आपली जागा व्यवस्थित पार पाडायची आहे, कारण का आत्ता सामना गरम झालाय. चढ जातोय विजय. लास्ट मिनिट जाहीर केलाय, शेवटचा मिनिट पंचाने जाहीर केलाय. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ सुपर टॅकलची संधी आहे, पाहूया. संत गतीने खेळ करतोय विजय. टाइम अप घेतलाय तो शिवराजे संघाने. सामन्याला सुरुवात होते, चढाईसाठी जातोय तो प्रथमेश राठाटे. त्याच्या समोर आहे तो आणि रिकाम्या असा प्रथम दाखल. थर्ड रेड करो या मरो या इराद्याने जाते चढाईवर विजय. विजयच्या समोर टीमचा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे, पाहूया. आणि सुपर रेड. आता मात्र सामना झुकवलाय. 5 गुणांची कमाई केली विजयने आपल्या संघासाठी. सामना जिंकलाय तो मसोबा संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल हार्दिक आभार शिवराजे. चला विनंती करतो पंचांना सामनावीराचा पुरस्कार कोणाला द्यायचा आहे ते सांगायचं आहे. आमच्या मंडळाला संतोष दवटे सर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. सामनावीर दिला जाईल. या सामन्याचा सामनावीर राजू सर, शहापूरकर सर, सामनावीराचा पुरस्कार सामना